काम करण्याचा तुमचा अनुभव आहे, कोणत्या शब्दात त्यांना शुभेच्छा द्या? बघा, दोन्हीही नेते, मग देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा अजित पवार असतील, या दोघांबरोबर मी जरी प्रत्यक्ष सरकारमध्ये नसलो कधीच, तरी आमचे लोक त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. आमच्या गाठीभेटी वारंवार तेव्हा झालेल्या आहेत. महाराष्ट्राची जाण असलेले नेते आहेत, तरुण नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा असणारच. फक्त तुम्ही महाराष्ट्राचं कल्याण करा, मराठी माणसाचं कल्याण करा आणि आपल्या राजकीय विरोधकांशी सुडानं वागू नका, हे काल सुप्रीम कोर्टानं सुद्धा बजावलेलं आहे. की तुम्ही महाराष्ट्राचा आम्हाला अनुभव आहे असं सरन्यायाधीश महाराष्ट्राचा अनुभव म्हणजे 3 प्रकरणांचा अनुभव त्यांना आहे. संजय राऊत, अनिल देशमुख आणि नवाब मलिक या तिन्ही प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं ईडीचा कसा गैरवापर केला आणि न्यायालयानं या तिन्ही प्रकरणामध्ये कसा न्याय केला, हा अनुभव सरन्यायाधीशांनी जर सांगितलं आहे तर त्याचं मी अभिनंदन करतो. आज ज्यांच्यावरती ईडीने कारवाई केल्या ते सगळे भाजपात आहेत. म्हणजेच ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला गेला. कर्नाटकात केला जातो, छत्तीसगडला केला जातो, पण असा वापर यूपीमध्ये होत नाही आहे, दिल्लीमध्ये होत नाही, आंध्रमध्ये होत नाही. हां, जिथे विरोधी पक्षाची सरकार आहेत तिकडेच फक्त ईडीची हालचाल दिसते. जिथे भारतीय जनता पक्षाची सरकार आहेत तिथे तुम्हाला ईडीच्या कार्यालयाला बहुतेक टाळच लावलेलं दिसतं आहे. बंगालला ईडी दिसत आहे. आज तुम्ही सामनाच्या अग्रलेखामध्ये लिहिलेलं आहे की शिंदेबरोबर जाताना 8 ते 9 लोकच होते. त्यानंतर त्यांना मात्र फडणवीसांकडून धमक्या देण्यात आले की तुम्ही जा नाही तर तुमची सीडी बाहेर काढू. अशी किती लोक होती? जवळपास